या ठिकाणी रूपाचा अभंग बुवा सादर केलाय। तत्पूर्वी बुवा एक दोन मुद्दे खटकले पण बाकी सुंदर। ठीक आहे, धन्यवाद। हल कोरस बघ मॉनिटरला आवाज आहे, आउटपुटला जास्त हवा आहे। कोरस पण नाही बघ रे तबला। शोधून शिनला जीवा तारे साध तुलाई उचल का दारोदारी उडतल भारी सांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी सुंदरी हारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गावाराची आज कुणी तरी जावला का संतांच मिळत जो तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो शोध नाही कुठे अपसाऱ्यात तो रोज वृंदावनी थोडी जोरागरी नाता गरी वाहतो कावडी कुंकला ना कधी मंदिरी राहुली बाप झाला कधी जाहरा माहुली भाव बोळाजी ते भावना तो भावनाई तिथे सार धावल का धन्यवाद। त्या ठिकाणी सासू सासरे लक्ष्मी जनार्दन कदम यांच्या स्मरणार्थ यांची सून रंजना रवींद्र कदम यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले, स्वीकार करतोय, धन्यवाद। त्याचप्रमाणे निलेश पाटकर यांच्या स्मरणार्थ महेश लब्दे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे। निलेश पाटकर यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्रिबाई मातेचरणी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे किशोर जोशी यांच्याकडून देखील गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयांचं बक्षीस आहे, त्यांना देखील धन्यवाद देतोय। कारण बुवा बोलता बोलता तुम्ही बोलून गेलात की खुर्ची सोडून बुवा तुम्ही बाहेर गेलात। बुवा आतापर्यंत युट्यूब मध्ये बघा एवढ्या बुवा आज 12 झाल्या, नाही म्हटलं तरी 2-250 क्रॉस 12 झाल्या बुवा, पण मोठेपणाची गोष्ट नाही, पण आयोजकांनी थोडं बाहेर बोलून घेतलं बुवा त्यामुळे खुर्ची सोडले, नाही तर आतापर्यंत ही शाळा पांचाळ बुवांची बुवा रागावणार नाही बुवा, तुम्ही म्हणजे हसत खेळत बारी करणार। पण तुम्ही बोललात की बुवा खुर्ची सोडून तुम्ही बाहेर गेलात, कुठल्या पण चॅनलला जा आतापर्यंत आणि कोणी देखील सांगायचं हा माझा भजनी सितारे युट्यूब चॅनल, बरोबर ना। त्याचप्रमाणे आमचं ग्रामीण कोकण स्वप्नील पाटकर, हा तुषार शिंदे, अजूनही कोणीतरी आहे। आज नवोदित कलावंत त्यांच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतात, छान छान कमेंट ते वाईट करतात त्यांना आम्ही विचारत नाही। महत्वाचा उद्देश चांगला हा तर चांगला त्या आम्ही काहीतरी घेतो, पण बुवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता सुशांत जोईल बुवा कधीच समोरचा जो गजर झाल्याशिवाय बुवा माझी कोरस मंडळी जरी गेली तरी दोघांका तरी बसवतोय, ही आम्ही परंपरा बुवा जपली। भजन कसं आहे बुवा आम्हाला पण माहिती आहे। आज संदीप पुजारी बुवा, प्रवीण सुतार बुवा आणि हे आता किशोर जोशी 20 मेला बुवा माझी पारंपरिक बारी आमच्या तारा मुंबरीला, काय नाव त्यांचं, सचिन कोहेंडे बुवा, वर्षातनं 2च कार्यक्रम करतात ते बुवा, पण गाडी कसली आणतात माहिती आहे का बुवा, फॉर्च्युनर गाडी नेतात ते, वर्षातनं 2च कार्यक्रम। पण अशा कलावंतांसोबत आज आपल्या स्टेजवर भारी करूक मिळत आहे, ह्या बुवा आमचं परम भाग्य। आणि मोठेपणाची गोष्ट नाही की आज लंडन मध्ये जाऊन हरिनामाचा जय घोष केला ते बुवा कमल सुत विलास पाटील बुवा यांची ही पेटी आज या हरिनामात या डबल वारी क्षेत्रात माका वापरूक भेटता, याच्यावरचा कुठने बुवा आज कायच नाही माझ्यासाठी, लक्षात ठेवा। ह्या आम्ही कमावलो ह्या भजन क्षेत्रामध्ये, बरोबर ना बुवा। कारण
काय सांगितलं बुवानी? अरे पत्ता जरी बावन असले तरी पिसणार एकच असतो, एक्के जरी चार असले तरी जिंकणार एकच असतो. वारा कुणाचा बी असू द्या, कारण नाद फक्त पाटकरवाडी मित्रमंडळाचाच असतो, पाटकरवाडी मित्रमंडळाचाच असतो, पाटकरवाडी मित्रमंडळाचा असतो. खै गेलास कोण? आपला टॉनिकच तसा असता, शॉर्ट अँड स्वीट. ऐकलास बुवा? छान असं तुम्ही बोललात. काय मुलींना सांगितलं, माझ्या बहिणी, माझ्या आई, माझ्या काकी, आत्ते, माझी मामी येऊन अकडे बसली आहे बुवा. म्हणून सुरुवातीला सांगितलं लाडकी बहीण दादा 1.5 हजाराची 2100 दिल्यानं दादानं 2100 रुपये महिन्यात दादा देता. पण एक तुमका सांगतोय, आमच्या वडीलधाऱ्या बापसांच्या तरी तुमच्या खिशात कधी काय हात घालू नको. 2100 काय होता तर सांभाळा तुम्ही कुटुंब. ऐकला? राशन पाणी तर 21 मध्ये घ्यावा, 2100 रुपयात. बुवा असा काहीतरी हसता खेळता पण चांगलं प्रबोधन आहे बुवा. तुम्ही सांगितलं मुलींनो भांडी घासूच्या ती भांडी घासू नको, उद्यापासून तू जा भांडी घासू त्यांची. ऐकलं? अरे चांगलं आहे ना बुवा, चांगलं सांगितलं. अरे सुशिक्षित कोणाला म्हणावं? ज्यांनी समाजामध्ये आई बापाची मान खाली जाऊ दिली नाही आणि हिंदू धर्म संस्कृतीला त्याने कलंक लावला नाही, त्याला सुशिक्षित म्हणावं, नाही का बुवा? आज प्रेम आहे, प्रेम करूचा असत बुवा तर आपल्या आई वडिलांवरती, आपल्या भारत देशावरती, आपल्या जवानांवरती करा. नाही तर आताचा प्रेम डॉगी डॉगी कॅट तापाळू परवडला, पण प्रेम नको बुवा. एका महिन्यात सखे सांग प्रिय तुझ्यासाठी मी काही गिफ्ट देऊ. आहा. आणि गाणी काय बुवा? तुमसे मिलना बात करना बड़ा अच्छा लगता है. एका महिन्यात आणि 7-8 महिने झाले की तो धागा उलो कारमान. प्यार जताया तू काय खायचा का नता? हाँ प्यार झूठाता था जताया क्यों, ऐसे जाना था तो आया क्यों, ओ बेदर्दया. काय तो खायच्या तरी आंब्याखाली काहीतरी जाऊन असलो बसलेलो असलो रे बिचारू. वो काय तर का ना? प्यार झूठाता जताया क्यों, ऐसे जाना था तो आया क्यों, ओ बेदर्दया यार बेदर्दया, ओ बेदर्दया यार बेदर्दया, ओ बेदर्दया यार बेदर्दया, ओ बेदर्दया यार बेदर्दया. काय तो बुवा व्यसनाच्या आहारी जाणार तो पोरगो. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नशेडी मुलांमध्ये जाऊन आपली इज्जत आणि आपली संपत्ती हलवण्यापेक्षा या आमच्या हरिनामात येऊन बसा. टाळ वाजवला तरी लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील. ही बुवा हरिभजनाची ताकद आहे. बुवा कुठल्याही मुद्द्यावर आपण बोलू शकतो. आपलं जास्त कार्यक्रम नसतं, 15 मिनिटाचा टॉनिक देतो आपण, पण असा देतो काळजात भिडा व्हाया. बरोबर ना बुवा? कारण बुवा आज बक्षीस आहे. आज तुम्ही सांगितलं पाहुणं इलो, माझ्या पाहुण्याक माका काय नाही दिलास तरी चालत, पण माझ्या पाहुण्याक बक्षीस द्या. बुवा बक्षिसावरनं लय वाद होतो. तो माझं धालवलीतलो एक हा अक्लेश घासाघाशी असता काय बघलास बक्षीस, पण त्याका 500 इले माका 800 इले म्हणून भांडण या नाही. हे आमचा प्रेमानं चालतं, प्रेमान. ऐकलास बुवा? पण आज तुम्ही आज जोडी ठीक आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय बुवाने सांगितलं. बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढं, छत्रपती शिवाजी महाराज जर या भूमीत असते आज तर प्रत्येकाचं दार हे सोन्याचं होतं. 100% बुवा खरं आहे. कारण कविभूषण काय सांगून गेले? काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती बुवा. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज. आज तुम्ही काय मी काय, संधी जर भेटली असती छत्रपती शिवाजी महाराजांका भेटूची तर डायरेक्ट जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांका जाऊन भेटलं असतंय आणि सांगलं असतंय वा अंगार काटू उभं राहतं. कारण नाव घेऊची पण आपली पात्रता नाही हो. कारण नशा म्हणजे काय, तंबाखू गुटखा बिटका असे ऐटीत मिशी बिशी वाढवणार, चंद्रकोर काढणार, गळ्यात माळा, कानात बाली आणि नाक्यावर उभे राहणार. मी छत्रपती शिवाजींचा छावा, तोंडात बघलं तर येतो मोठो मावा. काय राहुला माका सांगा? जर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायची संधी मिळाली असती तर सांगितलं असतं, महाराज या मराठी माणसासाठी तुम्ही स्वतःचा कातडा सोडून घेतला, तोच मराठी माणूस आज प्रत्येक
मराठी माणसाचा पाय ओढण्यात खेचण्यात पाठी राहिलाय, म्हणून ह्यो माझा मराठी माणूस आज काहीतरी पाठी या चांगला झालेला बघावणारच नाही. ऐकलास बुवा या, म्हणून सांगतोय काय, औरंगजेब असा नमाज पडायला बसलेला बुवा औरंगजेब, आणि त्याच्या सहकार्याने आनंदाची बातमी देत औरंगजेबला सांगितलं, हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया है. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. ते औरंगजेबाला येऊन सांगतोय त्याचा सहकारी. तर त्या औरंगजेबाने आपला मुख खाली ठेवला आणि असेच वर हात केले. तेव्हापाशी या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला फिर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है, तेरे पास है. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावे बघा, कारण जली को आग कहते हैं, तुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, तुझी को राख कहते हैं, और जिस आग से बारूद बने उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. अंगार काटो म्हणून सांगितलं, शॉर्ट अँड स्वीट 15 मिनिटाचा टॉनिक असता. आमो असं फुलाकच होयो. ऐकलास ये बाबा, ये खूप दिवसांनी फेटलं, पैशाचा उगीच केला नाही हो. गुजारे बुवांच्या भाषेत दरबाई बिट्स यांच्याकडून देखील पुनश्व एकदा 51 रुपयांचं पारितोषिक आहे, म्हणजे बक्षीस आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. कारण बुवा छत्रपती कोणाला म्हणावे. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. काय तेवढी पावर, निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे बुवा छत्रपती आहे. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेला अफजल खानाचा पत्रा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारे जाणते राजे म्हणजे बुवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा हो, त्या दिवशी असा झाला हो, असंच जात होतंय रस्त्याने चाललेलं आहे, तेवढ्यात बुवाने आवाज दिल्याने म्हणता जायला. म्हटला बुवा तुमचा झाला काय, नाही म्हणता माका चष्मो लागलो रे. हो बुवा तुमचा वय झाला म्हटल्यानंतर चष्मो हे लागतलोच, बरोबर ना बुवा. डाळीचे ढेकर येतो. वय झाला म्हटल्यानंतर तुमका चष्मो हे लागतलोच, नाही म्हणता बुवा चष्मो लागला त्याचा दुःख नाही रे. मग नेमकं तुझा प्रॉब्लेम काय, नाही म्हणता चष्मो लावून घराच्या बाहेर इलोय, तर म्हणता शेजारी तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. अरे म्हणता चष्म्यात बरे दिसत नाही म्हणून शेजारीन तुका सांगता ना, तर चष्मो काढून ठेव. नाही हो म्हणता बुवा, चष्मो काढून म्हणता घराच्या बाहेर पडले तर भांगला, तर म्हणता शेजारीन माका दिसत नाही. आणि बुवानी सांगितल्याने की प्रिय धनश्री रागामध्ये तुम्ही हे गाणं म्हटलं, कलावतीमध्ये बुवा ज्या रागात होतं ते म्हटलं. माका बाबा आज समजला की पुढच्या वेळेस बुवा तुम्ही जोडीला असाल तर अशी माझ्याकडून चुकी होणार नाही नक्कीच. कारण बुवा तुम्ही सांगितलं बाप, बुवा आई आहे, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ते आत्मा व परमात्मा याचे एकरूप म्हणजे काय नसेल तर ती आपली आई आहे. कारण प्रत्येकाने आपल्या आई बापाची सेवा ही केलीच पाहिजे. जणू असं वाटेल की मी पंढरपुरात जाऊन किंवा अक्कलकोटला जाऊन माझ्या स्वामी समर्थांच्या चरणाचे नतमस्तक झालोय, आणि पंढरपुरामध्ये जाऊन जसं काय मी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झालो असे फिलिंग बुवा आपल्या आई वडिलांच्या चरणापाशी जर नतमस्तक झालात तर 100% या तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची ग्वाही या सुशांत देतोय बुवा. बरोबर ना बुवा. हाय तुमच्याकडनं पण खूप काही बुवा शिकण्यासारखं. म्हणजे तुम्ही सांगितलात बाप मंडळी, बाप म्हणजे आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतो तो म्हणजे मंडळी बाप आहे, आणि सकाळच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे मंडळी आपली आई आहे. म्हणजे आता काय झाला या महिला वर्गांसाठी बुवा सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, सगळं व्हॉट्सअप, तर सगळा एका वेळ भेटा होय म्हणून आता मार्केटमध्ये देखील चिरून भाजी भेटता. म्हणजे महिला वर्गांसाठी किती सुविधा होते बघा. तुमचा खराच चांगला हो, तुमच्यासाठी काय सनसिल्क बुवा येत्या मोठ्या बॅनर लावलेले असतात हायवे बाजू बघलास की सनसिल्क ब्लॅक, क्लिनिक प्लस, खूबसूरती पाहू होय ना बुवा. मोठमोठे बॅनर, नंबर 1 साबण लगाओ, खूबसूरती पाहू, सर्फ एक्सेल इजी वॉश. आणि आजोबा तुमच्या माझ्यासारखेचा काय खांजीत राहा, खुजली लगाव, इजगाड लगाव, खुजली भगाव.
त्या आमच्या नशिबात व त्यात म्हणते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज तुम्ही सांगितलं चंद्रकांत कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, त्यात नंतर विलास पाटील बुवा, त्यांची स्मारक झाली. आणि काल पुण्याचा दिवस म्हणजे आमचे वैकुंठवासी चिंतामणी बुवा पांचाळ यांचं देखील तिकडे भरणीला स्मारक बुवा झाल्याने काल त्या चांगल्या दिवशी देखील वाघोटणला बुवा मी आणि अखिलेश फाळके हे आमचं नशीब तिकडे कार्यक्रम. आणि आज तुम्ही सांगितलात काय प्रकार तो काय सांगितला तुम्ही कुंभमेळा. हा कुंभमेळा तिकडे सादर होतोय म्हणजे मोठ्या उत्साहाने सादर होतोय. आणि आज या ठिकाणदार महापुरुषाच्या दारामध्ये वैभव सावंत आणि सुशांत जोईल ही डबलबारी रंगली बुवा. म्हणजे ह्याच आपल्या जन्माचा बुवा पुण्य आपल्या लक्षात ठेवा. बरोबर ना. कारण बाप मंडळी काय आहे नाही कळला कुणा बाप जाना बाप नवे शाप बाप जीवनाचे सार बाप कुटुंब आधार बाप कुटुंब आधार. कारण बुवा बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे तो मंडळी आपला बाप आहे. म्हणून नवीन गाणी येत असतात बुवा बघा. ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है मेरे करण अर्जुन आएंगे. म्हणजे त्याच्या आईला विश्वास होता की माझे लेकरू करण अर्जुन जरूर आएंगे. बुवा या चालीवरती काय ते सुंदर असं काव्य. आहा आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आधार वडील दैवत थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर बुवा आई माझी मायेचा सागर. कारण बुवा आई पंढरपुरात जाऊन बुवा वारकरी पायी वारी करतात बुवा. आताच आपली भराडी देवीची यात्रा देखील येते आणि आमची कोकणची काशी संबोधली जाते ते म्हणजे आमचे श्री क्षेत्र कुणकेश्वर बुवा. हेच आपल्यासाठी वारी आहे बुवा लक्षात ठेवा. कारण बुवा परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली बुवा. परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली पण माणूसच असो एक असो प्राणी या बघा दोन पायावर उभो पण असो ताट मानेन उभो. पण प्राणी या सृष्टीत परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी बुवा निर्माण केले पण चार पायाचाच प्राणी आडवो व्हा लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच बुवा की माशाची ताकद ही त्याच्या शेपडेत आहे बुवा पण ती कुठे पाण्यात. मगरीची देखील ताकद तिच्या शेपटीत आहे ती देखील पाण्यात आहे. हत्तीची ताकद त्याच्या सोंडीत आहे. बरोबर ना बुवा. बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आहे. घोड्याची ताकद त्याच्या टाचांमध्ये आहे. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. आणि माणूसच असो एक प्राणी त्याची ताकद त्या मेंदवात दिलेली आहे म्हणजे डोक्यात दिलेली आहे. ती कशी खै वापरू होई त्याचा अंदाज बुवा हो आपल्या. बरोबर ना बुवा. जास्त बुवा आज काय उशीर घेणार नाही पण ठीक आहे. कुंभमेळा म्हटल्यानंतर आज गजर आहे. गजराच्या माध्यमातून आपण प्रभू रामांसाठी गाणे 100% गाणार. कारण बुवा हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोण कोणता ऐकत नाही कोण कोणा कमी नाही बुवा लेखत लक्षात ठेवा. मी मोठो कोणाच्या काही चार गोष्टी सांगलंस की त्यांना लगेच राग येता ह्या कलियुगा बुवा. कारण या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय. ये बाबा ये हिंदवी स्वराज्य रोहन विजय इंदप. वाह क्या बात आहे. हिंदवी स्वराज्य रोहन विजय इंदप कोळशी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद व्यक्त करतोय. बुवा कलियुग आहे. कारण बुवा मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस ह्या कलियुगात पाण्यावरती बुवा तरंगतोय. हे बुवा कलियुग आहे. बरोबर ना. नया आहे. कारण बुवा आज
पंचरत्न म्हटल्यानंतर त्या कणकवलीमध्ये बारी बघा, हे होते जोक्स, पण पांचाळ बुवा कदम बुवांना काय सांगायचे बघा. क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन द्यावं आम्हाला. तेव्हा कदम बुवा पांचाळ बुवांना काय सांगायचे भजन होते मायबाप ऐका. तर कवडी लक्ष्मी दमडी भावानी, कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडका धरणी माता, जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता. बुवा हे चालली होते, कारण वाजवी तो पावा श्रीकृष्ण मुरारी. तुम्ही सांगितलं बुवा भजनाच्या माध्यमातून 100% भजन दाखवूया. बुवा जसं जोडीक असतात तसं आपला टॉनिक असतं बुवा, बाकी कसं काही विषय नाही. आज सुंदर भजन आहे. विशाल राणे म्हटल्यानंतर त्यांचे पट्टे शिष्य तुम्ही, आणि सुरुवातीलाच बुवा सांगितलं देवगड तालुका म्हटल्यानंतर बुवा ही भजनाचीच पंढरी, म्हणून आज या पाटकरवाडीतल्या माईबाप भजन श्रोत्यांनी, या ग्रामस्थांनी सुरुवातीला तुमच्या सांगितलं कोरस अतिउत्तम आहे, म्हणून त्यांनी आशीर्वाद रूपी बघा तुमच्या कोरस साठी देखील 200 रुपयांचं बक्षीस दिलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या कोरस साठी. हेच बुवा आम्ही तालुक्यामध्ये कमवलंय, हीच आमची भजनाची पंढरी बुवा आहे. ठीक आहे, धन्यवाद. वाजवी तो पावा नवीन जुनी गाणी. शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव, हे देवाची गाणी होती. त्या गाण्यांवरती चालीवरती काय असायचे बघा. वाजवी तो पावा श्रीकृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. या चालीवरती बुवा गाणी काय होती बघा. कदम सुताराची जोडी हाय लई गमतीची, बरोबर ना बुवा. जोईल सावंताची जोडी, ह्याच जपूया बुवा. असंच खेळत कार्यक्रम झाला पाहिजे, बरोबर ना. 100% घरादारापर्यंत जाणार नाही, म्हणून बुवा आम्ही म्हणजे सुरुवातीलाच ग्वाही दिली की महिला वर्ग इथे जास्त उपस्थित आहेत, त्यांच्या कानात स्वतःच्या हाताची बोटं जाणार नाही याची ग्वाही दिली बुवा, बरोबर ना. तू बाकी हसतच असो, म्हणजे असं वाटतं की गणपती गेल्यानंतर तुका आणायचो 11 दिवस, पाट्यावर बसवायचो, नैवेद्य द्यायचो आणि संध्याकाळी खायच्या तरी पडकत नेऊन बुडवायचो, असंच हसतं. बाकी स्माइल तुझी एकदम क्यूट. आय लव्ह यू बुवा. माझ्या कधी हेका बोललंय नाही, त्या तेवढा तुका बोलतोय. हेका म्हणजे त्या तुका कळाला. असू दे. कदम सुताराची जोडी आईलई गमतीची, कदम तोडी निंदा करी सुतारा. सुताराचा जाईना घातल्याशिवाय जाईना. तू आज आता हाणलास खरो, त्याका म्हणता माझ्या पप्पानी गणपती हाणला गाणं व्हाया. ह्यो धडाचो ना, ह्यो सांगत लोकांनी पोचवल्याने ह्यांनी हाणले. वा त्या बारक्यासाठी गाणं. आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकू मुकू बघतोय चांगला कसा, टुकू मुकू बघतोय. आमच्या पप्पानी गणपती आणला. बहुतेक उद्या माकाच पूजणार वाटत. तुला भारी आहे बाबू. आणि एक गाणं काल पंडित होते सांगून गेले, आई वडिलांचं आम्ही सांगतो, आज्याचा काहीतरी तू सांग. म्हणून माझा डोक्या खाई चालला, सांगता येत नाही. टेक्निकल ITI इंजिनियर, त्यामुळे शोध काय लावले तर आपल्या आज्यानं, माझ्या आज्यानं ना गोबा आणला नवीन. आजोबा नाही, उद्या गाणं म्हणून दाखव आजोबांका. माझ्या आजोबानं ना गोबा आणला, माझ्या आजोबानं ना गोबा आणला. फुस करतोय मध्ये मध्ये आत जातोय. फुस करतोय मध्ये मध्ये आत जातोय. ही आपली संस्कृती आहे. अळवाच्या पानावर पूजिला, वा अळवाच्या पानावर पूजिला आमच्या आजानं. कारण बुवा एक वाक्य बोललात की 32 दातांचं तिला कुंपण आहे बुवा, बरोबर ना. कारण सांगण्याचा बुवा एकच मुद्दा, रुपावीला सुरुवात करणार बुवा एकच मुद्दा एवढा आहे. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पक्षी उद्या म्हणशी
तर फॉवर नको रे बाबा, चांगलं तर काहीतरी. कारण पक्षी हे आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात. पक्षी हे आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात. आणि ह्यो एकमेव माणूस असो की ह्यो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. तुम्ही दिलास त्याच्या बरोबरीच दिलंय. आता राहुल विषय वार करायचो. ठीक आहे, चला. सा ग रे सा प म ग म प सा नी प म प ग म ग रे सा नी पटदीप हृदया बुजीलीना गोमियली हृदया बुजीलीना गोमियली मकरंद ठेवा रुतला जीवा मकरंद ठेवा मकरंद ठेवा मकरंद ठेवा रुतला जीवा बाजी देवाला सुभाजा मनी मरमवंदा तरी देवकी धर्मवंदा तरी देवई देवई वंदा तरी देवई विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल तिरी पंढरी वैकुंठ भिवरे जातिरी सारे सारे गे सारे ग बदा दा बदा रे काळी चारला प्रयत्न करूया. श्री राम प्रभू ऐकादी श्री राम प्रभू ऐकादी कुशाला
रकुमाई सत्य भामा नारी शिवरंजनी ढल जाएगा